ही आहे मुंबईतील मालवणी भागातील आझमी नगर झोपडपट्टी आणि या झोपडपट्टीतील हे आहेत 4 हिरे। ही मुलं ह्या झोपडपट्टीत राहतात। इथंच त्यांचं बालपण गेलं। इथंच त्यांनी काहीतरी बनवून दाखवण्याची इच्छा बाळगली आणि ह्या झोपडपट्टीत मेहनत घेऊन त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं। ह्या 4ही मुलांनी नुकत्याच कोलकात्यात पार पडलेल्या चेस बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भारताला गोल्ड आणि सिल्वर मेडलची कमाई करून दिली आहे। चेस बॉक्सिंग म्हणजे 2 राऊंड बॉक्सिंग आणि 3 राऊंड बुद्धिबळचे। यात हर्षित शेखनं 45 किलो वजनी गटात तर शिवरतन गुप्तानं 40 किलो वजनी गटात गोल्ड मेडलला गवसणी घातली आहे। याखेरीज केतन सैनीनं 42 किलो वजनी गट आणि अरबाज सय्यदनं 64 किलो वजनी गटात सिल्वर मेडल पटकावलंय। या मुलांच्या घरची परिस्थिती खूपच बिकट आहे। कुणाचे वडील रिक्षा चालवतात तर कुणाची आई घरकाम करते तर कुणाची आई ट्रेनमध्ये सामान विकते। खरं तर घरातून कोणताही पाठिंबा या मुलांना नाही, तरीही त्यांनी देशाची मान उंचावेल अशीच कामगिरी केली आहे। मेरे डैड नहीं है और मेरी मम्मी ट्रेन में काम करती है और मैं इंटरनेशनल के लिए पैसे की मेरी मम्मी नहीं कर पा रही थी, तो मैडम ने बोली मैं कर रही हूँ, आप बस सपोर्ट करो इनको बस। 32,000 लग रहे थे, तो उसमें से हम लोग की मैडम ने भरी पूरा और सिर्फ हम लोग को 5,000 भरना था। उसमें से हम लोग सिर्फ 2,000 ही भरे। अभी हम लोग को भरना है पूरा। मैं अपने इंडिया के लिए कुछ करना चाहता हूँ। इंडिया के लिए मैं इंडिया के लिए खेल गया हूँ। पहला नेशनल खेला इंडिया के लिए, अब मेरे लिए नहीं खेलता हूँ, मैं इंडिया के लिए खेलता हूँ। आपला मुलगा नकान उंचवल्याचा आनंद त्यांच्या पालकांना आहे। बहुत गर्व महसूस होता है कि मेरा बेटा इंडिया के लिए मेडल जीत के आया है, गोल्ड मेडल। और मेरे हस्बैंड जो हैं तो रिक्शा चलाते हैं। कोच संतोष धायगोंडे यांचं प्रशिक्षण आणि सेंट मॅथ्यू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका लार्झी वर्गीस यांच्या मदतीमुळेच ही मुलं इथवर पोहोचू शकली आहेत। हे इंटरनॅशनल म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी की पैसे एवढे अरेंज करणं। ते आम्ही दोघा-तिघांना सांगून पैसे अरेंज केले। 2-3 लोकांनी आम्हाला मदती केली आणि त्या मुलांनी तिथे जाऊन मेडल मिळवले, गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल मिळवले। तर मला पण खूप अभिमान आहे त्याचा। मैं बहुत खुश है। ऐसे इस्लाम एरिया में स्कूल इस्टेब्लिश किया, बहुत तकलीफ से स्कूल को इतना बड़ा किया और बच्चे लोग इतना अच्छा नेशनल में जीत के आए और इंटरनेशनल में भी जीत गया, तो बहुत खुश है। और बच्चे लोग को इसमें एक हिम्मत है और मैडम हम लोग जीत के लाएंगे, हम लोग प्राइज़ लेके आएंगे। तो ऐसे वो बच्चे लोग प्राइज़ लेके आते हैं, तो दैट टाइम आई एम वेरी हैप्पी। तो रियली व्हाट आई कैन से दैट दे आर रियली जम इन द स्लम। कोणती अत्याधुनिक सुविधा नसताना घरात 18 विश्व दारिद्र्य असतानाही या मुलांनी इराण, रशिया, फ्रान्स आणि इटली ह्या देशातील बॉक्सर्सचं आव्हान मोडीत काढत हे यश मिळवलंय। परिस्थिती कितीही विपरीत असू दे, तुमच्यामध्ये काहीतरी करून दाखवायची जिद्द असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं। मालवणीत राहणाऱ्या या झोपडपट्टीतील मुलांनी चेस बॉक्सिंगमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला मेडलची कमाई करून देत हेच सिद्ध करून दाखवलंय आणि म्हणूनच ही मुलं जेम्स इन स्लम ठरतात। व्हिडिओ जर्नलिस्ट असिफ सिद्दीसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।